नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। सांगलीत ओबीसी आरक्षण महायलगार मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न। तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि घरावर हल्ले कशासाठी करता? ओबीसी मधून आरक्षण देणे शक्य नाही म्हणजे नाही, मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगितलं। आरक्षण घेऊन तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं आहे का? विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी ओबीसी नेत्यांचा केला पाणउतारा। गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांचा खळबळजनक आरोप। 2-4 महिन्यातच विशाल पाटलांना लांब मिशा आल्या। ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकरांची टीका। सोलापुरातील कुर्डुवाडी शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली। मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। तर बार्शीतील सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले। मिरज टाकळी रस्ता बनला अपघाताचा सापळा। भरधाव दुचाकी वाहनाने ठोकल्याने सायकलस्वार विद्यार्थी जागीच ठार। वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांनी स्पीड ब्रेकर करण्याची केली मागणी। शरद पवार शेतकरी मेळावा आटपून जुने सहकारी असणाऱ्या दिलीप सोपलांच्या भेटीला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात मोठ्या घडामोडी। तुम्ही जशाच तसं नव्हे तर जशाच दुप्पट उत्तर दिलेलं आहे। राज ठाकरेंची महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप। कितीही पैसा लागू दे, जसं होतं तसंच केशवराव भोसले नाट्यगृह उभं करा, अजितदादांकडून स्पष्ट निर्देश। मनोज जरांगे मुख्यमंत्री झाले तरी मराठ्यांना सगळे सोयऱ्यांचं आरक्षण मिळणार नाही, अनिल बोंडेंचं वक्तव्य। नोकरीसाठी नव्हे तर सुवर्ण पदकांसाठी खेळतो, नेमबाज मनु भाकर आणि सरबजोत सिंग हरियाणा सरकारची नोकरीची ऑफर नाकारली। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।